अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरची सुप्रसिद्ध मटणाची रक्ती। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी घेतलेली आहे बोकडाची रक्ती, त्यानंतर इथे मी कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, सुकं खोबरं, इथे मी लसूण घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला भरपूर कांदा। तर आता आपण कृतीकडे वळूयात। सर्वात आधी आपण ही रक्ती उकडून घेऊयात। तर इथे मी इंडक्शन वरती कढई तापत ठेवलेली आहे, तर आपण याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घालून घेऊयात। तर इथे आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। तर इथे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये ही रक्ती घालून घेऊयात। तर हे आता आपण चमच्याच्या साहाय्याने तोडून घेऊयात। इथे आपली रक्ती शिजेल तसा त्याचा कलर काळा होत जातो। रक्ती हा पदार्थ तुम्हाला खेडेगावांमध्ये सर्रास खायला मिळेल। तर तुम्ही पाहू शकताय इथे आपला काळा रंग होत आहे। रक्ती खाल्ल्यामुळे मानवी शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले होते व याच्यामुळे हृदयविकार देखील कमी होतात। तर इथे आता आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली रक्ती शिजलेली आहे। तर आता आपण हे पुरणाच्या चाळणीत ओतून याच्यामधील पाणी काढून घेऊयात। तर इथे आता आपण या रक्तीमधील पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर आता आपण हे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊयात। आपल्याला याच्यामधील पूर्णपणे गाठी फोडून घ्यायच्या आहेत। तर इथे आता आपली रक्ती पूर्णपणे स्मॅश झालेली आहे। तर आपण याच्यासाठी मसाला बनवून घेऊयात। तर इथे मी मसाल्यासाठी वापरणार आहे लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। इथे मी अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, त्यानंतर एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या। रक्तीसाठी लसूण भरपूर लागतो। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती आपण मसाल्यामध्ये थोडी वापरणार आहे आणि वरून आपल्याला थोडी घालायची आहे। तर आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर आता आपण पाहूयात आपलं वाटण बारीक झालंय की नाही ते। तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवूयात। तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे। तर इथे आता आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। इथे मी 8 ते 10 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत। रक्ती बनवण्यासाठी कांदा भरपूर लागतो। तर इथे आता आपल्याला हा कांदा थोडासा मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे आता आपला कांदा लालसर होईपर्यंत भाजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये हे लसूण व खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊयात। हे जर तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून घातलं तर याची टेस्ट आणखीन छान येते।
इथे आता आपलं हे वाटण भाजून झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये कोल्हापुरी चटणी घालून घेऊयात। इथं मी कोल्हापुरी चटणी वापरलेली आहे। तुमच्याकडे जर ही अवेलेबल नसेल तर बाजारामध्ये मिळत असलेली कांदा लसूण चटणी वापरली तरी देखील चालेल। चटणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला। रक्ती थोडीशी झणझणीतच छान लागते म्हणून मी 5 चमचे चटणी वापरलेली आहे। रक्तीला खारटपणा असतो म्हणून मी इथं मिठाचा वापर केलेला नाहीये। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वरून थोडंसं मीठ घालू शकताय। तर इथे आता आपली चटणी छान परतून झालेली आहे, तर आता आपण याच्यामध्ये ही स्मॅश केलेली रक्ती घालून घेऊयात। तर यात आपण हे परतून घेऊया। इथे आता आपल्याला हे 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। तर इथे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीर इथे आपल्याला जास्त वापरायची आहे। तर इथे आता आपली रक्ती तयार झालेली आहे, तर आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात। तर आता आपण याच्यावर गार्निशिंग साठी कोथिंबीर घालून घेऊयात। तर इथे आपली कोल्हापूरची सुप्रसिद्ध मटणाची रक्ती तयार झालेली आहे। तर ही रक्ती तुम्ही मटणाच्या रश्श्याबरोबर व भाकरीबरोबर सर्व करू शकताय। तर मैत्रिणींनो, आजची ही गावरान रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।